नमस्कार. आपण पाहतात आस्वाद आईच्या हातचे चॅनेल. आज पाहणार आहोत शेंगोळे. पण हे शेंगोळे वेगळ्या प्रकारचे आहेत. हा जो आळू दिसतोय त्याच्या काड्या आहेत. त्या काड्या सोलून कट करून घ्यायच्या, त्याचे दोरे व्यवस्थित काढायचे आणि हे दोरे दिसत आहेत. आणि नंतर हे एका भांड्यात 1 वाटी पाणी टाकून गॅसवर उकळायला ठेवायचं. 5 मिनटं त्याला शिजवून घ्यायचं. शिजल्यानंतर असं थंड झाल्यावर एकजीव करून घ्यायच्या आणि त्यानंतर एकजीव झाल्यावर हे कळणारसुद्धा नाहीत की हे आळू आहे म्हणून. आणि आता त्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं. 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे. नसेल तांदळाचं तर ज्वारीचंही घेऊ शकता, त्याची काही हरकत नाही आहे. आता आपण टाकणार आहोत 1 चमचा बेसन. हे बेसन टाकले 1 चमचा. भाजीचे चमचे आहेत. आणि आता यामध्ये टाकणार आहोत ज्वारीचं पीठ 1 चमचा. हे आमच्या घरचा आळू आहे हा. आणि आता आपण टाकणार आहोत कोरडे मसाले. यामध्ये आता आपण टाकतोय हातावर रगडून ओवा. ओव्याने खमंगपणा येतो आणि पचायलाही चांगलं असतं. आणि त्यानंतर आता टाकणार आहोत इतर मसाले. यामध्ये चवीनुसार, आवडीनुसार तिखट, नंतर थोडीशी हळद, नंतर धने जिरे पावडर 1 छोटा चमचा आणि 10-12 पाकळ्या कुटलेला लसूण. अतिशय खमंग पौष्टिक अशी रेसिपी आहे. मीठ टाकलं आहे आपण आता चवीनुसार. तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा. आणि हे सगळं आता आपण हाताने छान मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये बसेल एवढंच पीठ घालायचं, कारण वरतून पाणी टाकायची ह्याला गरज नाही. आणि कुणाला सांगूनसुद्धा कळणार नाही की हे आळूच्या काड्याचे शेंगोळे आहेत म्हणून. अतिशय पौष्टिक असतं. तब्येतीला आळू, किडनी स्टोनचा त्रासही असं म्हणतात ह्याच्याने कमी होतो. पूर्वीच्या काळातली ही खूप जुनी रेसिपी आहे. माझ्या आईच्या काळातली, आईचीच आहे. माझी आई करत होती हे. आता हे छान मळून घेतलेला आहे, गोळा तयार झाला आहे. आता थोडं छोटे छोटे गोळे घेऊन आपण त्याचे लांबसर शेंगोळे बनवणार आहोत. आणि हे शेंगोळे करायचे अशा हाताला काहीही न लावता तुम्ही हे शेंगोळे बनवू शकता. तेल, पाणी आणि असे शेंगोळे सगळे बनवून घेतलेले आहेत. बनवलेले शेंगोळे असे मी 10 मिनटं स्टीम करून घेतलेले आहेत. टोचून पाहायचं शेंगोळं तयार झालेलं असेल तर आता असे कट करून घ्यायचे. आणि सगळे शेंगोळे हे कट करून घेतलेले. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. आता एक लोखंडी कढई ठेवली, त्यात फक्त पोह्याचा 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे. आणि गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की त्यात थोडंसं जिरं टाकायचं. आणि पौष्टिक आणि खमंगपणा म्हणून तीळ टाकायचे आहेत. मोठा पोह्याचा 1 चमचा. तीळ टाकली की लागलीच आपल्याला त्या कट केलेले शेंगोळे टाकायचे आहेत. आणि त्याला छान खालेवर करायचं आहे. न तळता, न काही तामझाम करता अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी होते. आणि आता ह्याला सारखं हलवायचं आहे. आणि आता परत थोडेसे कोरडे मसाले यात टाकायचे आवडीनुसार. तिखट थोडं अर्धा चमचा छोटा टाकलेला आहे. 1 चमचा धने जिरे पावडर आणि 1 छोटा चमचा काळा मसाला टाकला आहे खमंगपणासाठी. आणि आता चवीनुसार त्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ थोडंसं टाकायचं आहे. तर मीठ टाकले आपण. आणि आता ह्याला सारखं हलवायचं आहे. याला तळून घेतलं तरी आवडतं आहे, छान होतं आहे. पण न तळतासुद्धा खूपच खमंग आणि चविष्ट लागतं आहे. आणि ह्याला सारखं हलवायचं. आणि आता हे झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचे. डिशमध्ये काढल्यावर तुम्हाला आणखी त्यात चविष्टपणा यावा म्हणून तुम्ही त्यात थोडीशी कोथिंबीर टाकू शकता. नक्की ही रेसिपी करा. सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा.